नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये इंद्र आता घरात येतो. घरात आल्यावरती सगळेजण जेवायला बसलेले असतात. मालती इंद्राला म्हणते, "काय रे इंद्रा, काहीतरी घे ना. भाजी देऊ का तुला? पोळी देऊ का? काहीतरी घे ना." तर इंद्र म्हणतो की "नाही." काहीच घेत नाही तो. काहीच बोलत नाही मालतीसोबत आणि काहीच न बोलता जेवण होतं, हात धुतो आणि तिथून निघून जातो. आणि जी मालती आहे आता ती म्हणते की "याला काय झालं? असं का वागतोय हा?" राणी पण ते बघते. राणी म्हणते की "काय चाललंय इंद्र सरांचं असं? इंद्र सर असे का वागतायत ना, काय माहिती. मला यांना भेटावं लागेल." आणि आता राणी ती पण आता रूममध्ये जाते. तेवढ्यात इंद्र राणीच्या रूममध्ये येतो रत्नकाकीच्या आणि म्हणतो, की "राणी मला तुझ्याशी बोलायचं आहे." दरवाजा लावतो आतमध्ये येतो आणि म्हणतो, की "राणी हे बघ." तर राणी म्हणते, "इंद्र सर मला तुमचा खूप राग आलाय हां." तर इंद्र म्हणतो, "कशाचा राणी?" तर राणी म्हणते, की "अहो इंद्र सर तुम्ही असं का वागलात मालती आईसोबत? तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाहीये? त्यांना किती वाईट वाटतंय. असं नका वागू तुम्ही. मला तर नाही आवडणार इंद्र सर हे. तुम्ही त्यांच्याशी बोला ना. अहो त्यांना बरं वाटेल." तर आता लगेच ती म्हणते, "काय? बोला ना तुम्ही त्यांच्यासोबत." असं म्हणते. तर आता लगेच म्हणते, की "नाही, नाही, मी नाही बोलू शकत." असं म्हणते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणत असतो, की "मग अगं तू आईनी चूक केली आहे ना राणी, त्यामुळं राणीला शिक्षा झालीच पाहिजे माझ्या मते." "अहो गं, आईने एवढं हे केलं, मग का आपण आईला माफ करायचं? मी तर नाही करणार आईला माफ. आईने एवढी चूक नव्हती करायला पाहिजे." असं तो म्हणतो. तर राणी म्हणते, की "अहो इंद्र सर, तुम्ही थोडंसं समजून घेत जा ना." असं म्हणत असते. तर आता इंद्र म्हणतो, की "हे बघ राणी, मला बाकीचं माहीत नाहीये. आई चुकीचं वागली, तिला शिक्षा ती झालीच पाहिजे." असं म्हणतो. तर आता लगेच इकडं जी राणी आहे, ती राणी पण म्हणते, की "इंद्र सर चुकीचे वागताय, पण मी काय करणार?" तेवढं तिथं दरवाजा उघडते आणि आता रत्नाकाकी घरात येतात. आणि म्हणतात, "काय चाललंय तुमचं दोघांचं?" तर आता लगेच म्हणते, की "काही नाही. कुठं काय चाललंय आमचंवालं?" तर ते म्हणतात, की "काही नाही चालू आमचंवालं." तर आता लगेच म्हणतात, की "काही नाही. मग काय रे? असं का करताय तुम्ही? का रे इंद्र? आणि काय रे भांडताच आहे का आत्ता पण दोघं एकमेकाशी?" आणि इंद्र आणि राणी लगेच भांडायला लागतात एकमेकांसोबत. मालते ती रत्नाकाकी म्हणतात, "तिथे व्यवस्थित बसा. दोघे प्रेमाने एकमेकांसोबत बोला. मी बाहेर बसते." असं म्हणते. रत्नाकाकी बाहेर जातात. राणी इंद्र खाली बसतात आणि इंद्र राणीला म्हणतो, की "बोल आता माझ्यासोबत गोड. चल आता." असं म्हणतात. तर ते म्हणतात, की "हो." तर आता ते बोलतात आणि म्हणतात, की "काय?" तर आता ते बोलत असतात आणि म्हणत असतात, की "हे बघा." राणी म्हणते, की "इंद्र सर असं नका वागू. तुम्ही खरंच मालतीला राग येईन." तर आता लगेच म्हणतात, की "हो, राणी आपल्याला गोड बोलायला लावलंय रत्नाकाकीने. तुला माहिती ना? गोड बोल ना माझ्याशी. चल ना." तर आता ती म्हणते, की "हो." तर आता लगेच ते बोलत असतात. परत मालती येते. तर आता लगेच रत्नाकाकी येतात. रत्नाकाकी आल्यावरती पुन्हा घाबरते. तर आता इंद्र म्हणतो, की "राणी रत्नाकाकी जागेवर दुसरं कोणी आलं असतं ना, तर अवघड झालं असतं." इंद्र म्हणतो, "मी जातो आता राणी." तर तो म्हणतो, की "मला नाही बोलायचं अशा मुलीसोबत, जातो मी." आणि ते तिथून आतमध्ये निघून जातात आणि ते आता आतून निघून जातो इंद्र आणि जी राणी आहे, ती राणी आता ती देह करते. आता जी राणी आहे, ती राणी पण आता रूममध्ये जाऊन झोपते. तर इकडं जो इंद्र आहे, तो आता रूममध्ये असतो. तेवढ्यात ती मालती येते आणि ती म्हणते, की "इंद्र मला तुझी मालिश करून द्यायची आहे. अरे खूप दिवस झाले, तू माझ्याकडे मालिश करून सुद्धा नाही घेतली. अरे तुला माहिती का पहिले चिकवान तू माझ्याकडे किती वेळेस मालिश करायला यायचे. मी तुमच्या दोघांच्या केसाची मस्त मालिश वगैरे करून द्यायचे. पण आता तुम्ही येत सुद्धा नाही रे माझ्याकडे." तर आता लगेच ते म्हणतात, "काय?" तर ते म्हणतात, की "काय येत नाही तुम्ही?" असं विचारते. तर आता लगेच तो म्हणतो, की "हे बघा तुमची चूक आहे ना ही." तर आता लगेच ते म्हणतं, की इंद्र म्हणतो, "अगं आई येईल ना मी." तर आता तो म्हणतो, "आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे." तर ते म्हणते, "बोल ना." तर ती म्हणते, की तो विचारतो, की "काय गं आई तू मला सांग बरं, त्या दिवशी काय केलं होतं? संक्रांतीच्या दिवशी तुझ्या मनामध्ये काही पण भरवलं होतं ना तू राणीच्या मनामध्ये माझ्याविषयी. का सांगितलं हो तिला असं? आणि आत्ता पण बुवांना तूच किडनॅप केलं होतं ना?" तर आता मालती म्हणते, की "मी असं का करेल इंद्र? हे बघ, मी राणीला संक्रांती दिवशी जे सांगितलं ते खरं आहे. पण मी बुवांना काही केलेलं नाही. अरे ती पोरगी आपल्या दोघांमध्ये भांडणं लावतीये. दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते." असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो, "नाही आई, तुझ्यामुळेच सगळं होतंय." इंद्र तिथून निघून जातो. आता लगेच मालती खूप रडते. ती म्हणते, की "आईवर असे आरोप करतो तुला काही वाटत नाही का?" ती पण तिथून निघून जाते. इंद्र राणीला भेटायला बोलावून घेतो आणि राणीला घडलेलं सगळं सांगतो. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.